नमस्कार मंडळी, मी 2 संत्री घेतलेली आहेत आणि त्याची साल अशी किसून घेतलेली आहे वरची. त्याचा व्हाईट पार्ट घ्यायचा नाही, नाहीतर केक कडवट होईल. आणि या पूर्ण 2 संत्र्यांचा अर्धी वाटी इतका ज्यूस निघाला आहे. थोडंसं तेल टोपाला लावून ग्रीस करून घेतलं आहे. बटर पेपर लावलेला आहे. बटर पेपर नसेल तर नाही लावला तरी चालेल. 1 वाटी मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि ते आता चाळून घेऊया. त्यानंतर ज्यूस आहे ना, ऑरेंजचा ज्यूस, तो अर्धी वाटी होती ती मी सगळं घेतलं आहे आणि अर्धीच वाटी साखर घेतलेली आहे. माझ्या इकडे ना लाईट गेली होती त्याच्यामुळे मी अख्खी साखर घेतली आहे, पण तुम्ही पिठी साखर घ्या. पाव वाटी तेल घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ आवर्जून टाका. आता चाळून ठेवलेला मैदासुद्धा त्याच्यात मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये मी पाव वाटी दूधसुद्धा टाकलेलं आहे. त्यानंतर हे आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ते एकदम रिबिनसारखी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. हे बघा अशी. आता त्याच्यामध्ये क्रश केलेलं ऑरेंज टाकलेलं आहे, टुटी फ्रुटी टाकलेली आहे आणि थोडेसे काजू क्रश करून टाकले आहेत, ऑरेंज कलर टाकलेला आहे. आणि तुमच्याकडे ना ऑरेंज फ्लेवर जर असेल ना तर यावेळी ते टाका. जर तुमच्या घराजवळ मिळत असेल ना तर टाका. खूप छान हा केक लागतो. आता हे मिश्रण टोपामध्ये ओतून घेतलेलं आहे. थोडंसं टॅप करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी टाकलेली आहे, काजू आहेत ते थोडेसे लावून घेतलेले आहेत फक्त डेकोरेशनसाठी. आता प्रीहीट करण्यासाठी तवा ठेवला होता, त्याच्यावर स्टँड ठेवला, त्याच्यावरती आपल्याला हा केक करायला ठेवला आहे. 45 मिनटं लागली मला हा केक रेडी करायला. त्याच्यानंतर मी 1 तासासाठी त्याला थंड झाल्यावर झाकून ठेवलं होतं एका कपड्याने आणि केक पूर्ण थंड झाल्यानंतरच मी तो कट केलेला आहे. आता या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा. हा जो केक आहे तो मी थोडासा कडक केक केलेला आहे, म्हणजे जसे बेकरीमध्ये टोस्ट मिळतात ना तसे ना टोस्ट केक मिळतात, तर तसा मी केलेला आहे. तो करण्यासाठी मला 10 मिनटं एक्स्ट्राचे लागलेत. तर या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओसुद्धा आहे, नक्की